नमस्कार. साप्ताहिक विवेकतर्फे उद्योजक या विषयावर प्रकाशित होणारं जेन नेक्स्ट हे 11वं पुस्तक आणि त्या अनुषंगाने उद्योजकांची ही विशेष व्हिडिओ मालिका. प्रसिद्ध उद्योजकांच्या पुढच्या पिढीने व्यवसायात मारलेली यशस्वी धडक हा या प्रकल्पाचा मुख्य विषय. यातले सगळे उद्योजक हे यशस्वी तर आहेतच, पण आपला व्यवसाय जागतिक स्तरावर घेऊन जाण्याची त्यांची उमेद ही थक्क करणारी आहे. आपला व्यवसाय ब्रँड व्हावा ही त्यांची इच्छा आहे. यात ज्या 16 उद्योजकांचा समावेश आहे त्या उद्योजकांच्या दोन्ही पिढ्यांचा हा चालता बोलता इतिहास. विविध क्षेत्रातील उद्योजक, त्यांचा संघर्ष, त्यांनी मिळवलेलं यश हे या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून आपल्याला जवळून अनुभवता येईल. आजच्या तरुण व्यावसायिकांना यातून बऱ्याच गोष्टी शिकता येतील. नवीन व्यावसायिक घडवण्यासाठी, त्यांच्यात ती उमेद जागवण्यासाठी ही व्हिडिओ मालिका आवर्जून पाहूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करूया. नमस्कार, मी आर्किटेक्ट भूषण जोशी, जोशी देशावरे अँड असोसिएट्स आर्किटेक्चरल फर्ममध्ये पार्टनर. आमची कंपनी 1988ला माझे वडील आर्किटेक्ट अशोक जोशी आणि आर्किटेक्ट राकेश देशावरे यांनी स्टार्ट केली. 2014ला मी ॲज ए पार्टनर म्हणून जॉईन झालो. 1988 पासून आत्तापर्यंत आम्ही रेग्युलरली ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. ठाणे आणि MMR रिजनमध्ये प्रॅक्टिस करतो. 2014 पासनं ॲज ए पार्टनर जॉईन झाल्यापासनं मी टेक्नॉलॉजीला कसं वापरू शकतो हे आम्ही वापरतो. 2010 आणि 11मध्ये मी मास्टर्स इन आर्किटेक्चर केलं आर्किटेक्चरल असोसिएशन लंडनवरनं, स्पेशलायझेशन इन हाऊसिंग अँड अर्बॅनिझम. सिन्स 2014 आम्ही टेक्नॉलॉजी कशी वापरतो इन प्रॅक्टिस रिगार्डिंग एनी फील्ड इन आर्किटेक्चर हे एक्सप्लोरेशन चालू आहे. आतापर्यंत आम्ही जवळपास 1 करोड स्क्वेअर फीट प्रोजेक्ट डिझाईन केलेले आहेत ठाणे अँड सराउंडिंग एरियाजमध्ये. We have other fields related to architecture also, which we are trying to expand in other countries as well as in other states of India. आम्ही सेकंड जनरेशन आहोत या फील्डमध्ये. आम्ही या प्लॅटफॉर्मचा वापर करून एक्सलन्स इन फील्ड आणण्याचा प्रयत्न करतो. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण आपल्याच प्रॅक्टिसला आणखीन वाढवू कसं शकतो, चांगल्या क्वालिटीचं डिलिव्हर कसं करू शकतो ह्यासाठी आम्ही विचार करतो. My name is Ritesh Deshavare and I did my Bachelor's of Architecture from D.Y. Patil University and then I went to Arizona State University to do my Master's. I did my Master's in Computational Design, which is basically how buildings are going to be in the future made. It basically lets us handle all the complexities in building design. And if I started my architecture journey because I was a really imaginative kid as a growing young child, and I wanted to fuel all that imagination, and architecture was one of the best thing for it. Plus I had a background because of my dad and the company JD. I always had this architectural familiarity of how things are and how things work, which also led me to get into this more. And then right now, with all those as my background, plus my niche experience and expertise in advanced computational design and building technologies, I joined JD in 2023 as a partner. And right now I'm trying to use all of my expertise to make this firm more better, bigger, and get it on the map on the next level. खूप टाईम असं होतं की फर्स्ट जनरेशन बिझनेस बनवतं आणि सेकंड जनरेशन कदाचित त्याला म्हणजे ॲज अ प्लॅटफॉर्म यूज नाही करत किंवा त्यांचा काहीतरी दुसरे इंटरेस्ट असतात. मोस्टली चांगलं आहे की तुम्ही करा, पण इवन इफ जर तुमच्याकडे एक बेस असेल तर तुम्ही बिझनेसमध्ये जायला घाबरू नका, कारण की तुमच्या बेसिक गोष्टी समजा जर हँडल आउट केल्या असतील तर तुमच्याकडे एक चान्स आणि अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही आणखी काहीतरी न्यू इनोव्हेटिव्ह आणि ॲबस्ट्रॅक्ट गोष्टी विचार करू शकतात, हाय लेवल थिंकिंग करू शकतात आणि त्याला आणखी खूप बेटर बनवू शकतात जे तुमच्याकडे ऑलरेडी आहे. तर मग आणि अशा अपॉर्च्युनिटीज खूप रेअरली मिळतात आणि जर मिळाल्या आणि त्याचा चांगला उपयोग केला
तर इनोव्हेशनच इनोव्हेशन फुल वर्ल्डमध्ये.